दिवस उगून वर आलाय आणि माझे चालू आहे गुरांचे झाडलो. अंगण झाडून झाले सगळं. अंगण झाडून आले इकडं शेण काढायला. बाला काय करतोय? कुठं जायचं ट्रॅक्टर घेऊन? सांगत नसतो. वर कुठं चढायला लागलाय? वर कुठं चढतोय? पडचे हळूच. नीट पोस मग. काय करावं लागतंय? बर पोस कसा तरी. झालवट करून झाली. आता गुरांना वैरण टाकते. धार पण काढली म्हशीची. कडबा टाकते सकाळ सकाळ म्हणजे पाणी पिते ती. गुरांना वैरण टाकली सगळ्या. आता इथं थोडासा बारका कडबा आहे ते शेळ्यांना टाकते. मका घालते ते आत्या आणि सगळे पोरं आत्याला मका घालू लागते. ती उचलते का नाही पोतर? कागदाच्या खाली जाईल. सकाळच्या 8:30 वाजले त्या आणि मी लागली आता कपडे धुवायला. आज दिवसभर बरीच काम आहे ती, त्यामुळे म्हणलं आधी घरचं काम उरकून घ्यावं. कपडे धुवून घेते आता. कपडे धुवून झाले ती आता आणि आता जेवण करायचे ती. शेळ्या मग अशी मका खात होत्या त्याच्यामुळं कडब्याची पेंडी आणून इथं ठेवली होती. आता टाकते शेळ्यांना. लागले त्या खायला. जेवायला बसलोय आता. बाई तुम्हाला नाही जेवायचं? जेवलो का? जेवायचं नाही का? ह्या नसते द्राक्षच खायची. माळावर चाललो. त्या माळावर चालल्या त्या. टमटम घेतले आज. डाळिंबाची नव्हती खोडायला त्यामुळं बाया नव्हती खोडते ते. तुम्ही हा गवत कापता काय? बरोबर बरं. बायांच्या मागे चालल्या त्या आत्या आज आणि आम्हाला काय दिवसभर दुसरंच काम आहे बाकीचं. ठेवते ठेवते. 10 वाजले त्या. आता गुरं पाणी धावते मी. गुरं पाणी धावून परत रानात जायचे. पाणी लावले पाठीत. आता पाठी भरली की आणायची गुरं. आणली का? लवकर आला शाळेत ना आज तू? लवकर आला शाळेत ना? बाल्याच्या शाळेचं टायमिंग बदललाय आता. 7:30 ते 10:30 झालाय. दप्तर घरात नाही. चप्पल राहू दे खालीच. नवीन चप्पल आणले गेली कट्यावर ठेवावी लागते का? बर ठेव नेऊन कट्यावर. गाई पाणी दावून सावलीला बांधले त्या. आता फक्त मशीन राहिले पाणी लावायचं. होय कोणाला रंग लावायचा रे? बर बाई तुम्हाला रंग लावायचं नियोजन केलंय बघा पिचकाऱ्याचं. रंगपंचमी आज सगळ्या पोरांना पिचकाऱ्या कलर आणले तर
काय ते कोण म्हणलं वहिनीच्या अंगावर टाकू नका हो आते हाणून मग तुमची तुम्हीच खेळा आणि कपडे घाण करू नका लय सगळ्या अंगाला कलर लागून का काय कोणाची चालते कोणाची नाही रे काय झालं बसत नाही का पाणी लय बसते की अहो खेळावं दिवसभर पाणी परत 4 वाजता खेळा कलर कलर करून म्हणजे परत आंघोळ करायला येते ते टमाटा फवारायचं का आधी खरबूज फवारायचं का आधी पटकन तुरी चालू नाही का बाल्या चालते का तसं हा तसं असतं तिकडे मी सांगते तुला बादली टाक पिचकारी बादली टाक हा धरात वड पाणी मागत त्यातनं घे हा उचल आणि ते सोडून आता हा तसं हो पाठी भरून आणली आता तर आज बेलरात काय पाणी नाहून दिवस बरा उचला 2 जण हा बस आता सावलीला खेळत भरली पाठी नका बसू द्यायचं उन्हाचं कुठला होता नक चालली आता मी माळावर उन्हाचं आपल्याला खरबूज फवारायचे आधी खरबूज टमाटा फवारायचे उन्हाचं आणि परत ऊन उतरल्यावर डाळिंबीची बाग फवारायची आले मी आता माळावर आणि वरच्या तुकड्यामध्ये नव्हती खोड्या चालू आहे बाहेर खोडते ते नव्हती गेल्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस जरा नव्हती जास्त आली आणि तिघींना घरच्या घरी काय उरकत नाही त्याच्यामुळं टमटमच घेतले नव्हती खोडायला टमटमध्ये 10-12 बाया असते त्याच्यामुळे उरकतं पण आणि डाळिंबीची कामं कशी पटकन होणं गरजेची असते ती त्याच्यामुळे मग घेतले ते बाया आज आता हाय त्या बायांमागं बघू बायांचं कुठपर्यंत आलंय खोडायचं कुठपर्यंत नाही काय म्हणताय नाही खरबूज फवारायचं आधी कुठवर आले ते पाती तिकडून आणते ते पाणी पिऊन मला तिकडून झालं तुकडं झालं का मग एक हा किती वाजेपर्यंत सुट्टी कधी आहे सुट्टी आहे आहे का बरोबर 9:30 ते 3:30 9 ते 3 असतंय पण अर्धा तास इकडे झाले मग इकडे अर्धा तास बरोबर आहे झालं एक तुकडं होत आले बायांचं 4 झाड राहिले ती लागत नाही हा ओव्हर टाइम का तास कसा आहे बघू भाऊजीला विचारू आल्यावर मग म्हणजे मग होतंय बीट सगळं हा होतंय पण मग ओव्हर टाइम केला तर होऊन जाईल सगळं मग सगळंच होऊन जातं दिवस रंगपंचमी खेळायचे काय बाया डाळिंबीत काय सांगायचं सारवणच काढलंय सगळं एकामेकीला नंदन भाऊजायला नंदायला आपल्या घरी कसा धिंगाणा उठला रंगपंचमीचा बर पिचकारी आणले ते पाणी भरभर खेळते ती आणले काय हा वहिनीला रंगवायचं पाणी पितो होय होय नाही वाल फिरवायचंय मला वर तिकडे वर का खालनं पाणी घ्यायचं खालच्या वरचं वर आली बांधली का सगळं झालं घरचं आता खरबूज फावरून डाळिंब फावरून घ्यायचंय एवढं फवारल्यावर जाऊ बाया जाते पुन्हा आपण गहू गोळा करून गहू करून घेऊ बघू काय म्हणते ते ओव्हर टाइम घ्यायचं असलं तर म्हणून की सगळंच बरोबर कसला उद्या लावायचं परत मग नाही बघू आल्यावर यायला लागले ते वर आता बरोबर आले वाल फिरून मी घेतली ती होय आणि त्यांच्या मला 3 झाड आहेत जर राहिले तर ते घेतले ह्यांना घेऊ लागा कुणाचं मागाय त्याला घेऊ लागा म्हणजे इकडे हा हे पूर्ण करून घ्या आधी मागे ठेवू नका कोणाला कमी असलं का मी तुम्हाला सोबत आहे पडलेल्या बाजूला पुढे धरा मी आहे तुमच्या संग आले मी आता खरबुजापाशी आणि झाकल्यापासून काय आलोच नव्हतो वर आपण
खरबुजाच्या वेलानं भोत पूर्ण झाकल्यात आता. चला पहिल्यांदा आधी इथला वाल फिरवते, म्हणजे पाणी वर लावायचे खालच्या बोरचं. फिरवले वाल. आता फोन करून सांगते खाली वाल फिरवल्या म्हणून. शेंडा खुडा सांगितला ह्याला एक एक पगार राखून आणि बघलं तर घ्या म्हणले. पुन्हा आल्या म्हणते आपल्याला डबल करा बाया. नाही जसं सांगितलं का भाऊजींनी तसंच खोडा. पण ते घरा राहिला की ह्यांच्या कुंडा खुललंय. पण खालचं सांगितलं तसं खोडा ना, वरचं पण शेंड काढावं असतं. खरबुजाला फवारायला औषध केलं इथं आता. हा तुमच्या नाकात बसली वास म्हणून तुम्हाला सगळ्या वास चांगले देते त्या औषधांच्या. घाण येते वासन. आता डाळीमध्ये फवारायचे का? म्हणजे नव्हती खोडल्यावर फवारायचे का? बाईने आता दुसऱ्या तुकड्याला सुरुवात केली आणि चालू आता आम्ही फवारायला. पाण्याची लाईट गेली त्याच्यामुळं डाळिंब फवारायला पाणी भरलं होतं, तेच पाणी घेतलं आता खरबूज फवारायला. आता येते का नाही गॅरंटी कमीच आहे लाईटीची. बुधवार आहे आज. ऊन भरपूर झाले आता आणि उन्हातच फवारणी ह्याची खरबुजाची आणि टमाट्याची. आता टमाट्याचं पण फवारायचं काही नक्की नाही, कारण लाईट आली तर पाणी भरलं तर फवारायचे, नाहीतर मग आपल्याला गहू गोळा करून घ्यायचा आणि गहू करायचे. सुरुवात केली आता फवारायला. ह्याला वरून औषध जातं का? चालू आहे आपलं आता फवारायला. भाऊजी फवार देते आणि ताईंनी पकडले मागं नळी आणि इकडं मी मध्ये नळी ओढून सोडते, कारण महागार येताना जी नळी येते महागनं परत नुकसान करते वेलांचं, मोडते ते वेल, त्याच्यामुळे मी नळी ओढून सोडते इकडं. तर डाळिंब फवारायचं झालं आहे आपलं. आता एकच बंद राहिला आहे कडेचा आणि मी चालले आता खाली इष्टपे बंद करायला. गवत कापलं तडपण नाही की आता शेण टाकायचं. हा बरोबर आहे. घागर दीड घागर आहे. इष्ट पेचणे आता आम्ही दोघे जणी खाली वडत घेऊन चाललोय टमाटा फवारायला. दुपारच्या 3 वाजले त्या. गुरांना वैरण टाकायची. भाऊजीने तर माळावरून आणले गवत हाताने काढलेलं, टाकायचं गुरांना. माळावरनं फवारून आल्यापासून का 1 वाजल्यापासून आरामच केला. आता गवत टाकायचं आणि ऊन उतरले, गहू गोळा करायला जायचे. आता पाण्याची लाईट काय आलीच नाही त्यामुळं परत काय फवारलं नाही. आता फवारत असतं तर काही माहीत नाही. आली आता मी खाली गव्हापाशी आणि कागद हातरल्या खाली आधी आणि कागदावर गव्हाच्या पेंड्या ठेवल्या त्या, म्हणजे लोंब्या पडले तरी आता एकावर एक ठेवताना खाली पडते ते कागदावर. आणि सुरुवात केली आता आम्ही गहू गोळा करायला. चला करून घेऊ आता गहू सगळा गोळा.
चालू आहे आमचं गहू गोळा करायला. थोडासा राहिला आणखी गहू गोळा करायचा. आणि पाण्याची लाईट काही आलीच नाही. नंतर 12 वाजताची गेली ती पाण्याची लाईट आलीच नाही परत. त्यामुळं घरनं पाणी आणले आता टमाटा फवारायला. आता गहू गोळा करून घ्यायचा आणि आधी टमाटा फवारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग गहू करायचा परत. उन्हाचंच फवारायचा होता टमाटा, पण खूप वेळ लाईटीची वाट बघितली. लाईट काय आली नाही. त्यामुळं नाईलाजाने आता घरचं पाणी आणले घरच्या टाकीतलं. आता भाऊजी पाणी आणते ते, आणखीन आणायचे पाणी. तोपर्यंत आम्ही राहिलेला गहू गोळा करून घेतो. आदू आलाय खाली पाणी घेऊन. आण बाळा लवकर तहान लागली. चल चप्पल नाही घातली पिल्लू? हा का घातली नाही चप्पल? आण लवकर चल. गहू गोळा करून झाला आपला सगळा आता. आणि भाऊजी अजून घरनं पाणीच आणते ते फवारायला. तोपर्यंत आपल्या इथे थोडंसं कापायचं राहिले. 2-3 पेंड्या होत्या कापते मी. परत हाक मारले की फवारायला जायचंय. मग नंतर परत हे कापायले. इथं आम्ही दोघीजणी गहू कापतोय आणि भाऊजी आणि ह्यांनी टमाटा फवार जायचे 2 जण. पेंड्या आणून ठेवले आता ढेकऱ्यावर आणि चालले आता घरी. गहू काय करायचं नाही आता, सकाळ करायचं आहे. कारण ट्रॅक्टर मोरघासची मशीन घेऊन गेला आहे. ट्रॅक्टर रिकामा नसल्यामुळे ह्या मशिनीला गहू सकाळ करायचं आहे. घरी आले आणि पूर्ण मामा झाकते ती मका. झालं का नव्हती खोड्याच्या आधी? झाली की भुका लागले ते आगमाले. सांगत नाही ते आता. म्हणते ते भुका लागल्या म्हणून काय सांगत नाही ते आता. झाली का नाही कडून ती. बाल्या बघा माग काय करताय नेमकं? कंस घातली ती उकडायला? बर. मामाने आम्ही याच्या रानात कंस घातली ती उकडायला पातेल्यात मकाची. उकडली ती का? अहो खाली खाली पण पातेला अलीकडे घसरलं. मीठ टाकून किती वेळ झालं ठेवली ती? आल्यास तिने उकडत. थोडा वेळ ठेवा झाकून अजून. हो का ताट. मामाने उकडलेली गरम गरम कणस खाल्ली आधी मकाची आणि आता करायला लागले मी स्वयंपाक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत.